नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैष्णव कुचोटेकमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। आज आपण माळीवाडा येथे आलेलो आहे। हा आपल्याला शिमला मिरचीचा प्लॉट दिसतोय। मिरचीवर जर का सर्वात जास्त शेतकरी जर का परेशान असेल तो व्हायरसला आणि कोकड्याला सर्वात जास्त परेशान असतो। असंच आपण एका शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे की त्यांनाही आता नेमकंच त्यांचा प्लॉट किती दिवस झाला लागवड करून? आज 1 महिना झाला। 1 महिना लागवड करून झालेला आहे शिमला मिरचीच्या प्लॉटला। तर ह्या एका महिन्यापासून किंवा 20-25 दिवसापासूनच हे व्हायरसचे आणि जे कोकड्याचे झाडे हे दिसायला बऱ्यापैकी प्लॉटमध्ये सुरुवात होत असते। तर ते आपण ओळखायचे कसे व घरच्या घरी त्याचं कसं नियोजन करून कसं चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो आपण की जेव्हा झाड छोटं असतं त्यावेळेस आपण घरगुती जरी प्रयोग केला तर त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतं। पण एकदा प्लॉट 1 ते 1.5 महिन्याच्या वरती निघून गेला तर त्याला प्रत्येक वेळेस तुम्हाला केमिकल किंवा काही ना काही स्प्रे घेऊनच त्याला कंट्रोल करावं लागेल, कारण की तो आवाक्यापेक्षा तेव्हा जास्त स्प्रेड झालेला असतो। तरी आपण एक थोडक्यात शेतकऱ्यांना थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे की कोकडा कसा येतो, तो ओळखायचा कसा व त्याच्यावर काय काय आपण प्रयोग करू शकतो व त्याला कसं आपण नीट करू शकतो। तर थोडक्यात जरी ते बघायचं झालं तर 1 महिन्याचा शिमला मिरचीचा प्लॉट झालेला आहे। तर आपण व्हायरसचं जर झाड बघायचं असेल तर सुरुवातीलाच आपल्या बऱ्यापैकी तुम्हाला कोकडं झाड दिसतं। तर तेच झाड कसं असतं तर आता आपण इथे बघू शकता। आता हे तुम्ही व्हायरसचं झाड बघू शकता की हे पूर्णपणे शिमला मिरचीला व्हायरस आलेला आहे। ते ओळखायचं कसं तर हे जे पानं असतात ना, हे बघा, आता तुम्ही हे जर पान बघितलं तर हे पूर्ण पान पिवळं होऊन जातं थोडंफार। याच्या ज्या नसा असतात ना या नसा एकदम बऱ्यापैकी जाड असतात, या पूर्ण हाताला लागतात रफ, आणि याला जर का तुम्ही असं मोडलं ना ते कडकड कडकड आवाज करतं। आणि हे जर का तुम्ही चांगल्या मिरचीचं पान तोडलं त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या याच्या नसा ज्या आहेत या अशा पिवळ्या दिसणार नाहीत। हे बघा याच्या मसा किती पिवळ्या आहे, एकदम सुजल्यासारखा दिसतात। आणि हे जे पान आहे याच्यात कोणती नस पिवळी नसती, सुजलीत नाही। आणि हे जर का असं तुम्ही हाताने दाबलं याच्यातून कडकड आवाज येतो। आणि हे जे पान आहे त्याला काही करा, त्याला पुरं असंही केलं तुम्ही आणि परत नीटही केलं तर हे नीट होऊन जातं आणि हे पानाचे डायरेक्ट तुकडे तुटून जातात। तर असे तुकडे तुटणं आणि यांना पूर्ण ब्लॉक होणं आणि पिवळ्या पडणं हे सरळ व्हायरसचं लक्षण आहे की हे पूर्ण व्हायरसचं झाड असतं। आणि हे व्हायरसचं झाड बऱ्यापैकी नीट होणे नाही, याला एकच उपाय, हे व्हायरसचं जे झाड झालं हे झाड सरळ उपटून फेकून द्यायचं प्लॉटमधून, म्हणजे पूर्ण प्लॉटच्या बाहेरच काढून त्याला फेकून द्यायचं। आता एक तर लक्षण ओळखलं आपण की याला ओळखायचं कसं, एक तर नसा पिवळा होऊन जाऊ राहिला, पानामधून कडकड आवाज येतो, झाडाचा शेंडा रोखला जातो आणि पान पूर्ण खराब होऊन जातं। आणि हे बाकी चांगलं म्हणजे व्हायरस वेगळा, कोकडा वेगळा आणि बाकीचे जे कीटकामुळे जे खराब झालेलं असतं ते वेगळं, असे 2-3 टाईपचे हे प्रकार असतात। आणि हे व्हायरसचं जे झालेलं झाड असतं याचं जर का तुम्ही झाड उपटून बघितलं त्याचं जे सोटमूळ असतं ना ते पूर्ण खाली बेंड झालेलं असतं। त्या सोटमुळाची पूर्णपणे वाढ होत नाही, ते पूर्णपणे सरळ जमिनीत जात नाही। हे जर का आता तुम्हाला बघायचं असेल तर लाईव्ह मध्ये आपण हे जे झाड खराब झालेलं आहे, कोकडा झालेलं आहे, हे जर का आज आपण उपटून बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की याचं जे सोटमूळ असतं ना ते जागीच बेंड झालेलं असतं, त्याची पूर्णपणे वाढ होत नाही। तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो इथं, आपण तर काही त्याच्या खाली जाऊन बघितलं नाही की ते उदास झालंय का, तर आपण समोर एकदा उपटून बघू। हे बघा, तुम्हाला पहिलेच काय बोललो होतं की ह्या झाडाचं सोटमूळ डायरेक्ट गायब झालेलं असतं। बरोबर। तुम्ही जर बघत असाल तर कोणतंही फ्रेश झाड जर उपटलं तर जेवढी झाडाची वरती वाढ असती तेवढी सोटमुळाची खाली वाढ असते हितभर। तुम्ही कोणतंही चांगलं फ्रेश झाड उपटलं तर त्याची हितभर खाली वाढ झालेली असेल, पण हे व्हायरसचे जे कोकडे झाड असतात ना त्याचं मूळ डायरेक्ट बेंड झालेलं असतं। कोणत्याही झाडाचं सर्वात लांब मूळ जर का असेल तर हे सोटमूळ असतं, पण हे व्हायरसच्या झाडांचं काय होऊन जातं, हे सोटमूळ जागीच बेंड होऊन जातं आणि जे अदर मूळ असतात, जे सबमूळ म्हणतो आपण की जे अन्नद्रव्य पाणी वगैरे शोषण करतात, हे जास्त वाढलेले असतात। पण जे मेन मूळ असतं हे बेंड झाल्या कारणाने काय होऊन जातं, त्याचं पोषण होत नाही। जसं हे इथं बेंड होऊन गेलं तसं त्याचा शेंडा सुद्धा इथं जागीच बेंड होऊन जातो। त्याच्यामुळे काय होतं, या झाडाकडून तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही की हे झाड नीट होऊ शकतं। हे झाड पूर्ण संपल्यात गिनती असतं। अशा झाडांना खर्चही करायला परवडत नाही, तुमच्या प्लॉटमध्ये ठेवूनही फायदा नाही। जेवढं लवकरात लवकर होईल या झाडाला काढायचं आणि प्लॉटमध्ये उपटून फेकून द्यायचं। याच्या ठिकाणी तुम्ही नवीन ट्रान्सप्लांटिंग करू शकता। त्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग करताना पण काय करायचं, ही जी माती असती ना ती माती बऱ्यापैकी हलवून घ्यायची। इथल्या आता याच्यात भरपूर मुळ्या अजून पण या जमिनीत आहे, तर हे थोडं हलवून घ्यायचं, याच्यातल्या काढून घ्यायच्या आणि नवीन झाड तिथं लावून द्यायचं, नवीन माती टाकून त्याच ठिकाणी हे झाड लावायचं नाही, हे पुऱ्यापैकी फेकून द्यायचं। आता जेवढेही झाडं तुमच्या प्लॉटमध्ये असे असतील, जसं मी तुम्हाला लक्षणाच्या प्लॉटमध्ये असे असतील, जसं मी तुम्हाला लक्षणं सांगितले, तुम्ही कोणतंही झाड उपटा तुम्हाला प्रत्येक झाडाला हाच प्रॉब्लेम दिसणार आणि या प्रॉब्लेमला सोल्युशन नाहीये। तुम्ही किती खर्च केला आणि काही केला हे नीट होणार नाही। उलट हे झाड काय करतं माहितीये का, सर्वात पहिले तुमच्या प्लॉटमध्ये हे झाड होतं, त्याच्यानंतर ह्या झाडावर काय झालं, पांढरी माशी असो, थ्रिप्स असो किंवा अदर जे सकिंग पेस्ट असतात ते या झाडावर बसल्या जातात। आता ह्या ज्या व्हायरसच्या ज्या वेन्स आहेत किंवा व्हायरसमुळे जे खराब झालेलं आहे याला ते खातात किंवा याच्यामध्ये त्यांची सोंड जाते। नंतर हे काय करतात, हिच्यावून उडतात आणि या दुसऱ्या झाडावर जाऊन बसतात। आजूबाजूच्या कुठेही जाऊन बसू शकतात ते संध्याकाळच्या टायमाला।
तर त्याचे लक्षण असं झालं की सर्वात पहिले हे झाड खराब झालं, याच्यावर कीटक बसला, नंतर दुसऱ्या झाडावर गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरं झाड सुद्धा खराब करून टाकलं, नंतर त्याचा शेंडा सुद्धा असा गोजा होऊन गेला. म्हणजे असं हे ट्रान्समिट होत चालतं. याला तुम्ही औषधी जरी मारली या झाडाला तर हे नीट होणार नाही. तर सुरुवातच काय करायची, जेव्हा 15-20 दिवसाचं तुम्ही लागवड करता त्यावेळेस त्याला उपटून फेकून द्यायचं. म्हणजे तुमचा हा बाकीचा खर्च वाचतो. की जे आता तुम्ही हा खर्च करणार, तुम्ही म्हणता बाबा आम्हाला ह्या झाडात 5, या बेडमध्ये 5 झाडं खराब दिसले, तिकडे 3 दिसले, तिकडे 2 दिसले, याच्यासाठी तुम्ही फवारणी करून ते झाड नीट होणार नाहीये. त्याकरता सुरुवातच करायची की हे झाड काढून फेकून द्यायचं. खर्चही वाचल, उरलेला प्लॉट सुद्धा चांगला राहील, तुमची बचत होईल व तुम्ही चांगल्या प्रकारे एक उत्पादन काढू शकता. आता माहितीचा अभाव असल्या कारणाने काय होतं, शेतकऱ्याला या गोष्टी माहीत नसतात, तुम्ही याला निग्लेक्ट करून टाकता. पण हे एक झाड तुमचं 50 ते 70 हजाराची औषधी तुम्हाला पूर्ण वर्षभरात फक्त एका झाडाच्या कारणामुळे पूर्ण खर्च करावा लागते पूर्ण प्लॉटला. आणि हेच जर का सुरुवातीला लक्षात जर का आला असतं तर तो खर्च वाचला असता तुमचा, तुमचा प्रादुर्भाव कमी झाला असता, फवारणीचा खर्च वाचला असता आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या प्लॉटमध्ये चांगल्या राहिल्या असत्या, खराब नसत्या झाल्या. बरोबर. तर या गोष्टी शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. जेही शेतकरी मिरची बांधव म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मिरची लावली असेल त्यांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी. व जेवढे आपले मिरचीचे जे शेतकरी असतील, आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं भलं करणं काम आहे, भरपूर जण करत नाही, पण या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्याकरता आपला जो हा व्हिडिओ आहे की जे लोक मिरची लावतात किंवा मिरची लावणार आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, म्हणजे ते ह्या कारणापासून वाचतील. भरपूर शेतकरी असे आहेत 5-5, 10-10 वर्ष मिरची लावताय पण अजून सुद्धा हा प्रॉब्लेम त्यांना कळलेला नाहीये. अजून ते तिथूनच आता तुम्हीच गुरपटून पडले आणि तुमचं शेवटचं वर्ष होतं. हा, म्हणजे आता आम्ही नाद सोडून देणार समजा, आता हे मिरचीचा नाद सोडून देणार होते फक्त या व्हायरस आणि कोकड्यापासून. आता हाच जर का प्रॉब्लेम त्यांना सुरुवातीला कळला असता किंवा त्यांची ना आमची भेट जर का सुरुवातीला झाली असती तर ते याच्यापासून सुरुवातीलाच त्यांनी नियोजन केलं असतं आणि कोकड्यापासून किंवा जे व्हायरस असते याच्यापासून ते दूर राहिले असते. लवकरात लवकर नियोजन केलं असतं, तुमचा प्लॉट चांगला राहिला असता, खराब नसता झाला. आता हेच जर का एखादा नवीन शेतकरी असेल किंवा ज्याला मिरची लावायची असेल आणि त्याच्यापर्यंत जर आपला व्हिडिओ पोहोचला तर त्याला फायदा असा होईल की तो लवकरात लवकर कंट्रोल करेल आणि मिरची चांगल्या प्रकारे त्याची दुरुस्त करेल. आणि नंतरही जर का कोकडा येतो, जसं की सकिंग पेस्ट असो, थ्रिप्स असो, मावा असो, तुडतुडे असो, पांढरी माशी असो, अशा प्रकारचे जर का किटाणू तुमच्या प्लॉटवर आले, नंतर पानं अशी गोजे होतात, त्याच्या नसा पिवळ्या होत नाहीत. जो कोकडा असतो ना त्याच्या नसा पिवळ्या होत नाहीत किंवा ते पान कडकड वाजत नाही, ते फक्त असं आपसून जातं. त्याला इलाज आहे. जे सकिंग पेस्टमुळे डॅमेज झालेलं असतं त्याला एक सुदर्शन कंपनीचं स्पायनिफाय प्लस म्हणून एक औषध येतं, एकदम चांगल्या प्रकारे मिरचीवरती काम करतं. त्याचा स्क्रीनवरती वरती तुम्हाला फोटोही दिसेल. ते तुम्ही 7 ते 10 ml मिरचीवर फवारणी करू शकता. आता नेक्स्ट मी तुम्हाला जेव्हा देणार तेव्हा त्याच औषधीचं देणार. ते बऱ्यापैकी सर्व सकिंग पेस्टवर एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. त्याच्यामुळे तुमचा जो होणारा म्हणजे किडेकटकमुळे जो प्रादुर्भाव होणार आहे तो पूर्ण रोखला जाईल व तुमचा प्लॉट पूर्णपणे चांगला राहील. पण ही गोष्ट शेतकऱ्याला लवकरात लवकर लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, म्हणजे त्यांचं नुकसान वाचन व शेतकऱ्याचा खर्च वाचला आणि शेतकरी थोडा फायनान्शियल स्ट्रॉंग होईल. खर्च कमी होईल आणि उत्पादन जास्त वाढेल. हे गरज आहे शेतकऱ्याला. कारण भरपूर मी मिरची शेतकरी बघतो, माझ्याकडे हजारो मिरची शेतकरी मला फोन करतात आणि विचारतात. मिरचीची बऱ्यापैकी आपण कन्सल्टिंग पण देतो लोकांना व कमी खर्चात त्यांना प्लॉट डेव्हलप करून देतो. याच कारणामुळे भरपूर शेतकरी फेल होऊन जातात. न समजल्यामुळं फक्त औषधीचा मार चालतो पण नीट होत नाही. त्याच्याकरता प्रॉपर नियोजन करा. भरपूर काही गोष्टी मिरचीमध्ये टेक्निकल समजून घ्या, तेव्हाच मिरचीची तुम्ही शेती करू शकाल, चांगला तोडा करू शकाल व चांगलं उत्पादन काढू शकाल. त्याच्याकरता आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला आलेली जी नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आहे. आणि ही माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. याच्यासाठी काही तुम्हाला खर्चही नाही झाड उपटून फेकायला. म्हणजे तुम्हाला कमी खर्चात तुमचं चांगलं नियोजन होईल व शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं त्यापासून उत्पादन वाढेल व खर्च कमी होईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अजून भरपूर टेक्निकल आणि चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि जी रियालिटी आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की भेटेल. तुम्ही बाकीचे सर्व व्हिडिओ बघा. प्रत्येक गोष्ट आपण रियालिटी चांगल्या बेसवर शेतकरी स्वतः सोबत असून जे प्रॅक्टिस केलेली ते आपण दाखवत असतो. व अगोदर आपण काय करतो, अगोदर झाड दाखवतो ते किती खराब झालंय, त्याला लेबल वगैरे लावून ठेवतो किंवा तिथे काहीतरी ओळख करून ठेवतो व नंतर ते झाड डेव्हलप करून शेतकऱ्यांनाही दाखवतो आणि त्याचा व्हिडिओ नंतर कॅप्चर करून आपण आपल्या चॅनलला टाकत असतो. त्याकरता सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की पोहोचवा.